प्रत्येक माणसाच्या जीवनात संघर्ष, अडचणी आणि अपयश येत असतात, परंतु त्यांना कशा प्रकारे सामोरे जायचे हे आपल्याच हातात असते। आयुष्याच्या या प्रवासात अनेक वेळा आपण निराश होतो, दिशाहीन होतो आणि आपल्याला वाटते की आपले प्रयत्न व्यर्थ जात आहेत। अशा वेळेला आपल्याला एका मार्गदर्शकाची, एका प्रकाशाचा आणि एका आधाराची आवश्यकता असते। या कथेतील संतोषच्या जीवनाचा प्रवास अशाच एका अंधाया टप्प्यातून सुरू होतो, जिथे तो आपल्या जीवनात अडकलेला आणि मार्गदर्शनाविना अस्वस्थ होतो। परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळते। संतोषची आई, जी नेहमीच स्वामी समर्थांच्या शिकवणींवर विश्वास ठेवत होती, त्याला स्वामी समर्थांच्या मार्गावर नेण्याचा निर्णय घेते। या प्रवासात स्वामी समर्थांचा संदेश आणि त्यांच्या शिकवणी संतोषच्या जीवनात कसे परिवर्तन घडवतात, त्याचे धैर्य आणि आत्मविश्वास कसे वाढवतात, हे या कथेचा प्रमुख भाग आहे। ही कथा केवळ एका व्यक्तीच्या जीवनातील संघर्षांवर विजय मिळवण्याची नाही, तर ती स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या शक्तीवर आधारित आहे। या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते की संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने, आत्मिक शांती आणि समर्पणाने आपण कोणत्याही संकटांवर मात करू शकतो। संतोष एक साधारण माणूस होता, परंतु त्याचे जीवन अनेक अडचणींनी व्यापलेले होते। त्याच्या जीवनाची कथा कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी जुळणारी आहे, परंतु त्यात श्री स्वामी समर्थांच्या शिकवणींचा एक गहिरा अनुभव आहे। आजचा काळ कितीही तांत्रिक आणि आधुनिक झाला तरीही माणसाच्या जीवनातील संघर्ष, आव्हाने आणि शांतीचा शोध हा सतत सुरू असतो। संतोषची कथा अशीच आहे, जिथे जीवनाच्या संकटांनी त्याला ताणात ठेवले, पण शेवटी त्याने स्वामी समर्थांच्या आश्रयात जाऊन आपले जीवन पुन्हा घडवले। संतोष एका छोट्या गावात राहणारा सामान्य व्यक्ती होता। त्याचे कुटुंब मध्यमवर्गीय होते आणि त्याच्या जीवनात नेहमीच आर्थिक अडचणी असायच्या। लहानपणापासूनच त्याने खूप मेहनत केली होती। शाळेतील शिक्षण घेत असताना त्याला नेहमीच मोठे स्वप्न बघण्याची प्रेरणा मिळाली, पण त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे तो आपल्या स्वप्नांपासून दूर राहत होता। महाविद्यालयात जाण्याचा त्याचा प्रयत्न असफल ठरला आणि त्याला काम शोधावे लागले। संतोषला लवकरच कळले की त्याच्या आयुष्याचा प्रवास सोपा नाही। तो छोट्या नोकऱ्यांमध्ये अडकला, जिथे त्याला फार कमी पगार मिळायचा। काही काळानंतर त्याने एक चांगली नोकरी शोधली, परंतु त्या नोकरीतही त्याला स्थिरता मिळाली नाही। नोकरीतील दडपण, कामाच्या वेळा आणि त्यावर येणाऱ्या समस्या त्याला सध्या एकाच प्रश्नाशी जोडल्या गेल्या, आपल्या जीवनात यश कधी मिळेल। संतोषच्या नोकरीतील समस्यांमुळे त्याच्या कुटुंबातही तणाव वाढू लागला। आर्थिक परिस्थितीमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले। त्याचे पालक नेहमीच त्याच्यावर दबाव आणायचे की त्याने अधिक चांगल्या संधी शोधाव्या, परंतु संतोषकडे त्या संधींना मिळविण्याचे साधन नव्हते। त्याच्या या स्थितीमुळे त्याचे आत्मविश्वास कमी होऊ लागले आणि त्याचे मानसिक स्वास्थ्यही बिघडू लागले। काही काळानंतर त्याच्या लग्नाचा विचार सुरू झाला, परंतु त्याने ठरवले की तो आधी आपल्या जीवनात स्थिरता आणेल आणि त्यानंतरच लग्नाचा विचार करेल। मात्र त्याला वाटत होते की कोणताच प्रयत्न सफल होत नाही। त्याच्या सगळ्या आशा तुटल्या होत्या आणि तो पूर्णपणे निराश झाला होता। संतोषच्या जीवनात संघर्ष आणि अडचणी वाढत असताना त्याची आईच त्याला स्वामी समर्थांच्या मठात नेण्याचा सल्ला देते। आईचे स्वामी समर्थांवर अटूट विश्वास होता आणि ती नेहमीच स्वामी समर्थांची उपासना करत असे। ती संतोषच्या अडचणींचा अनुभव घेऊन खूप काळजीत होती आणि म्हणूनच तिने स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन बदलण्याचा विचार केला। त्याने स्वामी समर्थांचा मार्ग स्वीकारल्यास त्याला मानसिक शांती आणि जीवनातील यश प्राप्त होईल, असा तिचा विश्वास होता। आईच्या आग्रहामुळे एके दिवशी संतोष स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचे ठरवतो। तो सुरुवातीला अनिच्छेने, मात्र आईच्या प्रेमामुळे तिच्यासोबत मठात जातो। मठात प्रवेश करताच त्याला त्या जागेचे पवित्र आणि शांतिदायक वातावरण जाणवते। मठाच्या परिसरात एक विशेष ऊर्जा होती, ज्यामुळे संतोषला आपल्या जीवनातील अडचणी आणि ताण काही काळासाठी विसरायला लागतात।
मठातील वातावरण शांततेचे आणि आध्यात्मिकतेचे होते. आईने संतोषला स्वामी समर्थांच्या समाधीसमोर बसवले. तिने त्याला ध्यान करायला सांगितले, पण संतोषच्या मनात अजूनही अस्थिरता होती. तो वारंवार विचार करत होता की या सर्व गोष्टींचा त्याच्या जीवनातील संघर्षांवर काय परिणाम होईल. त्याला स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास नव्हता, परंतु त्याला आईच्या श्रद्धेवर विश्वास होता, म्हणूनच तो त्या ठिकाणी गेला होता. ध्यान करत असताना हळूहळू संतोषच्या मनात बदल घडू लागला. त्याला मठातील शांततेने आपल्या अंतर्मनात शांततेची अनुभूती दिली. मठाच्या अद्वितीय वातावरणामुळे त्याचे ताणतणाव दूर होऊ लागले. त्या ठिकाणी येण्याआधी ज्या अडचणी त्याच्या मनात सतत धावत होत्या, त्या आता हळूहळू थांबायला लागल्या. स्वामी समर्थांचा संदेश. संतोषने समाधीसमोर डोळे मिटून ध्यान सुरू ठेवले आणि अचानक त्याच्या अंतर्मनातून एक अद्भुत संदेश त्याला अनुभवायला मिळाला. त्याच्या मनात एक स्पष्ट आणि शांत आवाज उमटला. स्वामी सांगतात की जीवनातील प्रत्येक संकट हे एक शिकवण असते. तुझे मन शांत कर आणि तुझ्या कर्मावर विश्वास ठेव. संकटे तुझ्या जीवनात येणारच, परंतु त्यांचा सामना धैर्याने कर. संकटांचा विचार करून ताण निर्माण करू नकोस. कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे. स्वामी समर्थांच्या या संदेशाने संतोषच्या मनात एक वेगळीच शांती पसरली. त्याला जाणवले की त्याने आपले जीवन नेहमीच संकटांच्या चिंतेत घालवले होते, परंतु समाधान किंवा धैर्य कधीच ठेवले नव्हते. स्वामी समर्थांचे शब्द त्याच्यासाठी फक्त एक संदेश नव्हते, तर ते त्याच्या आयुष्यातील बदलासाठी एक महत्त्वपूर्ण प्रेरणा होते. स्वामी सांगतात की संकटे आपल्या जीवनात फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येतात. त्यांच्यापासून घाबरू नकोस. तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आणि धैर्याने पुढे वाटचाल कर. हा संदेश ऐकल्यावर संतोषच्या अंतर्मनात शांती पसरली आणि त्याने ठरवले की आता तो आपल्या आयुष्यातील अडचणींवर अस्थिरतेने नव्हे, तर शांतपणे आणि धैर्याने तोंड देईल. स्वामी समर्थांनी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये शांती मिळवण्याचे आणि आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे मार्गदर्शन केले. स्वामींच्या शब्दांची ताकद. स्वामी समर्थांचा हा संदेश संतोषच्या जीवनाला नवीन दिशा देणारा ठरला. त्याला जाणवले की संघर्ष, चिंता आणि दुःख यांची जागा विश्वासाने आणि कर्माने घ्यावी लागेल. संकटे येणार, परंतु ती नेहमीच आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी असतात. आणि जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर त्याचा परिणाम देखील सकारात्मक होईल. स्वामी समर्थांनी दिलेला संदेश त्याच्यासाठी जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचे साधन बनला. स्वामी समर्थांच्या मठातील त्या एका क्षणाने संतोषचे जीवन बदलले. त्याच्या मनातील साशंकता आता दूर झाली होती आणि त्याला आता जीवनातील प्रत्येक संघर्षावर विजय मिळवण्याची जाणीव झाली होती. त्याने आता ठरवले की तो आपल्या आईच्या सांगण्यानुसार, स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार फक्त आपले कर्म करेल आणि संकटांना तणाव मानता त्यांचा सामना धैर्याने करेल. काही महिन्यांच्या सेवेनंतर संतोषच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले. त्याला एक चांगली नोकरी मिळाली, ज्यात त्याला समाधान मिळू लागले. या नोकरीमुळे त्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणे झाले आणि कुटुंबातील तणावही कमी झाला. आता त्याच्या कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्याला आपल्या जीवनात सकारात्मकता वाटू लागली. संतोषने अनुभवले की त्याचे यश हे केवळ त्याच्या मेहनतीमुळेच नव्हे, तर स्वामी समर्थांच्या कृपेने घडत आहे. स्वामी समर्थांच्या सेवेतून संतोषचा आत्मिक विकास झाला. त्याच्या जीवनात आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित झाला. आता त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येला एक संधी म्हणून पाहणे शिकले होते. त्याच्या मनातील तणाव आता त्याला त्रास देत नव्हते, कारण त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार संकटांना सामोरे जाण्याची शिकवण घेतली होती. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक संकटात एक मोठा संदेश असतो आणि माणसाने ते स्वीकारले पाहिजे. संकटे आपल्याला कमी करण्यासाठी नव्हे, तर आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येतात. संतोषने या शिकवणीनुसार आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि त्याच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली. काही वर्षांच्या सेवेनंतर संतोषचे जीवन पूर्णपणे बदलले होते.
त्याचे आत्मिक आणि आर्थिक जीवन स्थिर झाले होते। त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणीचा पाठपुरावा करत आपले कर्म करत राहिले। यामुळे त्याच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंदाची अनुभूती झाली। स्वामी समर्थांच्या कृपेने त्याला आता प्रत्येक संकटातही शांती आणि समाधान मिळत होते। त्याच्या जीवनातला प्रत्येक संघर्ष त्याला आता एक शिकवण वाटू लागला। स्वामी सांगतात की संकटे ही तुमच्या जीवनातच असली पाहिजेत, कारण त्याच्यामुळे तुमच्यात अधिक आत्मविश्वास निर्माण होतो। हा स्वामींचा संदेश संतोषच्या जीवनाचे सार बनला। संतोषच्या जीवनात स्वामी समर्थांच्या शिकवणी आणि मार्गदर्शनानंतर झालेला बदल त्याच्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा ठरला। स्वामी समर्थांच्या मठातील त्याच्या अनुभवाने त्याला जीवनातील सर्व संकटांवर विजय मिळवण्याची ताकद दिली। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन केवळ बाह्य रूपानेच नाही, तर आतूनही पूर्णपणे बदलले। स्वामी समर्थांच्या शिकवणींचा अभ्यास आणि नियमित सेवेने संतोषच्या जीवनात मानसिक शांती, आत्मिक समाधान आणि धैर्य यांचा संचार झाला। आर्थिक संघर्ष असो किंवा वैयक्तिक अडचणी, संतोष आता प्रत्येक अडथळ्याचा सामना शांतपणे करत होता। त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणीचे पालन करून आपले कर्म करण्यावर लक्ष केंद्रित केले। त्याची आई, जी नेहमीच त्याचा आधारस्तंभ होती, तिच्या आशीर्वादामुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने संतोषने त्याच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात केली। त्याने आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकत आणि स्वामी समर्थांच्या सेवेत पूर्ण समर्पणाने गुंतून स्वतःला अधिक शक्तिशाली आणि शांत बनवले। काही वर्षांनंतर संतोषने स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने स्वतःचे छोटेसे व्यवसाय सुरू केले, ज्यामध्ये तो यशस्वी ठरला। आता त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक समाधान दोन्ही होते। त्याच्या कुटुंबाचे जीवनही सुधारले होते आणि त्याचे नाते आईशी अधिक दृढ झाले। स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्वीकारणे शिकले। त्याला जीवनातील यशाचा अर्थ कळला, शांतता, संतुलन आणि सेवा। स्वामी समर्थांचे शब्द त्याच्या जीवनाचा सार बनले। स्वामी सांगतात की संकटे ही जीवनाचा एक भाग आहेत, पण त्यांच्यावर मात करण्यासाठी धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे। संतोषने हेच शब्द आपल्या जीवनाचा मूलमंत्र मानले आणि शेवटी त्याने आपले जीवन संपूर्ण आनंदाने, समाधानाने आणि यशाने व्यतीत केले।